नजर ना हम पे डालो, सुनो दूर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगाओ सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, हिंदुस्तानी हमने कहा है, तुम भी कहो। हमने कहा है जो तुम भी कहो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगाओ सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, हिंदुस्तानी हमने कहा है, तुम भी कहो। हमने कहा है जो 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 तुम भी कहो। हमने कहा है तुम भी कहो. सगळा देश हेच म्हणतोय की सबसे आगे होंगे हिंदुस्थानी आणि चॅम्पियन्स होंगे हिंदुस्थानी, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीची मेगा फायनल आहे आणि अवघे काही क्षण उरलेले आहेत. आता टॉस होणार आहे. आत्ताची लेटेस्ट अपडेट विजयकडनं घेऊया. विजय, दोन्ही टीम पोहोचलेल्या आहेत आणि आता प्रतीक्षा आहे टॉसची. दोन्ही टीम पोहोचलेल्या आहेत. टॉसची प्रतीक्षा आणि टॉसला पण अश्विन केवळ आता 29 मिनिटात, कारण बरोबर 2:30 वाजता टॉस होणार आहे. या टॉसची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि मला वाटतं हा टॉस जिंकल्यानंतर नेमकं काय करायचं हे खास महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण पाकिस्तानचा सक्सेस फॉर्म्युला या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकच आहे. भारताला जेव्हा ते भारतासमोर हरले त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला पाकिस्ताननं समोरच्या टीमला, आधी बॅटिंग केलेल्या टीमला लवकरात लवकर गुंडाळले आणि त्यानंतर पाकिस्तानने ते सोपं टार्गेट, कधी 211, कधी 8 बाद 219 आणि कधी 236, अतिशय सोपं टार्गेट पाकिस्तानच्या फलंदाजांनी अतिशय सहजपणे पार केलंय. त्यामुळे पहिला टॉस जेव्हा होईल तेव्हा जर तो टॉस जिंकला तर विराट कोहलीला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आणि त्या दृष्टीने टॉस खूप महत्त्वाचा असणार आहे. अश्विन, करेक्ट, टॉस खूप क्रुशल आहे. विजयकडनं आपल्या टॉसची अपडेट आपल्याला घेतच राहू. पण आता आपल्या सोबत क्रिकेट एक्सपर्ट्स आहेत दोन. माजी कसोटीपटू प्रवीण आमरे आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी, हे दोन्ही मंडळी पूर्ण मॅच आपल्या सोबत असणार आहेत या खेळाचं विश्लेषण करण्याकरता. दोघांचंही स्वागत. आणि माहोल एकदम क्रिकेटचा वाटतोय, म्हणजे शिवाजी पार्क असेल, वानखेडे स्टेडियम असेल, सगळी स्टेडियम इकडे एकत्र झालेली आहेत. नक्कीच स्टेडियमला आल्याचा भास होता. मला वाटतं आपण ओव्हल मैदानाला आताच गेलेलो आहेत आणि आपण जशी सगळे प्रतीक्षा करतोय की टॉस कसा होणार, कारण हा फार निर्णायक असेल हा टॉस. कारण आपण पाहिलं की इंग्लंडमध्ये टॉस फार वाईटल होता, की कारण चेस करणं फार इझी असतं आणि तोच महत्त्वाचा असेल. पण कमिंग टू, मला वाटतं स्टुडिओत वाटतच नाही आहे मी, स्टेडियममध्ये आहे. चांगला फुल अरेंजमेंट आहे आणि वी आर ऑल लुकिंग फॉरवर्ड की आजची मेगा फायनल कशी होते आणि वी आर गोइंग टू ऑल एन्जॉय दिस मॅच. करेक्ट, ऑल सेट. प्रवीण आमरेंचं पण तेच म्हणणं आहे. क्रिकेट स्टेडियम आहे, ही न्यूज रूम नाहीच आहे. संजगिरी सर, ऑल सेट. आता अवघ्या काही मिनिटांची प्रतीक्षा. प्रश्नच नाही. आणि हे वातावरण बघून मला, मी तिथं पाऊल ठेवलं त्याच वेळेला म्हटलं की एकदम मस्त झालेलं आहे, सुंदर झालेलं आहे, मजा येते. म्हणजे आपण आता क्रिकेटच्या माहोलमध्ये आलेलो आहे असं वाटतं. दिवस रात्र क्रिकेट करून कंटाळ येतो, पण निदान हा माहोल बघितल्यानंतर असं वाटतं की अरे नव्याने काहीतरी आयुष्य झालं. वा, एक नवीन माहोल, कम्प्लीट वेगळा माहोल. पण कमिंग बॅक टू सिरियस क्रिकेट, फायनल इंडिया पाकिस्तान मॅच, बिग प्रेशर मॅच. कुठेतरी मानसिक कणखरतेची, मानसिक युद्धाची पण ही आपल्याला मॅच बघायला मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही दौऱ्यात जातो त्यावेळेला आपण फायनल जिंकण्याचाच विचार करतो असतो. त्यावेळेला आपण विचार करत नाही की तिथे पाकिस्तान आहे की ऑस्ट्रेलिया की इंग्लंड आहे. मला वाटतं हा क्षण आलेला आहे. 18 जून ही फायनल होती आणि ह्या सोन्याहून पिवळं असं आहे की आपल्याला पाकिस्तानला खेळायला मिळते. कारण तमाम भारतीयांना आणि जगात इंडिया पाकिस्तान मॅच बघण्यात जो आनंद असतो तो वेगळा असतो आणि ते ड्रेसिंग रूम वेगळं असतं जेव्हा आपण ती मॅच जिंकून आत येतो. आणि मला खात्री आहे की आपण गेले 2 दिवस टीम इंडियाने त्यांची मानसिकता ती होती की नुसतं एक इच्छा असतं वेगळं, पण ग्राउंडवर जाऊन डिलिव्हर करणं वेगळं असतं. आणि त्या डिलिव्हर करण्यासाठी जे प्रिपरेशन्स लागतात ते मला वाटतं टीम इंडियाने नक्कीच केलेत. कारण का मी जसं कालही आपल्या शोमध्ये म्हणालो होतो की श्रीलंकेचा झटका आपल्याला जो लागला होता त्यामध्ये आपल्याला थोड्या काही कमतरता होत्या, त्या आपण लगेच भरून काढल्या. स्पेशली बॉलिंग आणि फिल्डिंगमधली. बॅटिंग आपण चांगलेच करत होतो. आपले
टॉप 5 मध्ये आपले 3 बॅट्समन आहेत, ही फार मोठी जमेची बाजू. कारण इंग्लंडमध्ये रन्स ऑन बोर्ड हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि तिथे मला वाटतं आपल्या प्रमुख फलंदाजांनी हे काम केलेलं आहे आणि तेच काम आजही चोख पाडतील हीच आशा आहे. खरं आहे. आता ड्रेसिंग रूम ॲटमॉस्फिअरचा तुम्ही उल्लेख केला, तुम्ही देखील असं एक थ्रिलिंग ॲटमॉस्फिअर अनेकदा अनुभवलेलं असेल. आत्ता कुठली स्पेसिफिक मॅच आठवते जेव्हा असं अनबिलिव्हेबल ॲटमॉस्फिअर अनुभवलेलं आणि मॅच जिंकली होती, हिरो कप वगैरे तो सगळा काळ आठवतोय आता? आज आपण आहोत इंडिया पाकिस्तानच्या ह्याच्यात आणि मला आज आठवते ती माझी 92चं ऑस्ट्रेलियामध्ये ड्रेसिंग रूम. आम्ही जेव्हा आपण अनेकदा आता बघतो व्हिडिओजमध्ये किरण मोरे आणि जावेद मियादाद, आणि मी प्रत्यक्ष त्या वेळी तिकडे होतो. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं असतं की जसं मी म्हणालो की एक वेगळं वातावरण असतं. प्रत्येक खेळाडूलाच नाही तर मग टीम सपोर्ट स्टाफ असो, मॅनेजमेंट असतो, जे सपोर्टर असतात, त्यांचा प्रत्येक चेहऱ्यात डोळ्यात आपल्याला ते जाणवत असतं की जाऊन थोडा ही मॅच काढायची आहे कशी. आणि मला वाटतं काढायची हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही नेहमी जिंकण्यासाठी खेळत असता, पण ते जिंकणं कसं परिवर्तित करणं आणि त्या आपल्याला निर्णय आपल्या बाजूनी कसं काढणं, त्यासाठी तुमचं जे कौशल्य ते पणाला लावणं, मला वाटतं ती इंडिया पाकिस्तान मॅच आहे. खरं आहे. इंडिया पाकिस्तान मॅच आणि इंडिया पाकिस्तान मॅचचा माहोल आणखी तापत चाललेला आहे, कारण आता वेदर रिपोर्ट झालेला आहे. विजय आपल्या सोबत आहे, विजयकडनं विचारून घेऊया की काय पावसा बिवसाची भीती नाहीये ना, आपल्या धावांचाच पाऊस बघायला मिळेल ना? अश्विन, इंग्लंडमधलं हवामान इतकं लहरी असतं, कधी पाऊस येईल कधी ऊन पडेल हे सांगता येत नाही. आणि संस्कृतींच्या भाषेत जर सांगायचं तर इंग्लंडमधल्या मुली आणि इंग्लंडमधलं हवामान हे कधीही बदलत असतं. आणि मला वाटतं आत्ता या क्षणी टीम इंडियाच्या दृष्टीनं सुचिन्ह हे आहे की आत्ता 23 डिग्री ते 29 डिग्री सेल्सिअस असं तापमान आहे. काल कधी नव्हे ते 30 डिग्री तापमान होतं. एसी बंद पडले, उकाड्याने दोन्ही टीम हैराण झाल्या, गच्चीवर मजा केली, मग उशिरा झोपले आणि तेच टेम्परेचर आजही कंटिन्यू होतोय. त्यामुळे कडकडीत उन्हात भारताच्या दृष्टीनं ही सुचिन्ह आहेत, कारण अशा वेळी कदाचित हे दोघंही सांगू शकतील की फिरकी गोलंदाज आपले इफेक्टिव्ह ठरू शकतात. खरं आहे. आणि आपण विचारूया क्रिकेट एक्सपर्टना. धन्यवाद विजय. जसं विजयने आता सांगितलं, हिट इज ऑन आणि या हिटमध्ये सुपर हिट परफॉर्मन्स स्पिनरकडनं बघायला मिळू शकतो. नक्कीच मिळू शकतो, का मिळू शकणार नाही. पण मला एक असं सांगायचं आहे की टॉसचा दबाव आहे हा पाकिस्तानवर जास्त असण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत जसं मगाशी विजयने सांगितलं की ज्या वेळेला त्यांनी आधी दुसऱ्याला फील्ड बॅटिंग दिली आणि मग चेस केलं, त्यावेळी तरी सोपं झालं. पण भारताच्या बाबतीत देखील आधी बॅटिंग घेतली होती, 300 धावा झाल्या होत्या आणि मग पाकिस्तानला कठीण गेलं होतं. कारण आत्तापर्यंत बाकीच्या खेळाडूंना टीम्सने त्याला चॅलेंज धावांचं दिलं नव्हतं. पण भारताबरोबर ही स्ट्रॅटेजी खेळताना ते 100 वेळा विचार करतील. आणि इम्रान खान सारख्या माणसाने त्यांना सांगितले उगाच काहीतरी डेअरिंग करू नका, टॉस जिंकला, सरळ बॅटिंग करा आणि रन्स करा. कारण तुम्ही भारताला द्याल 300 धावा त्यांनी केल्या तर तुम्ही स्वतः दबावाखाली याल. तर हा एक त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा काय प्रश्न विचारला होतास तुम्हाला? एकूणातच आताचं जे माहोल आहे सगळा, आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की खास करून वातावरण, पाऊस, खास करून आपल्याला इंडिया म्हणजे आपल्याकडे पावसाची गरज आहे. आपण इकडे बघत होतो बाहेर कडकडीत ऊन आहे आणि तिकडे कुठे पाऊस बिऊस ते ढग असतील तर इकडे येऊ देत सगळे. चांगलं आहे ना. मग त्यासाठी आपल्याला, आपण उन्हात खेळणारी माणसं होतं, त्यामुळे आपल्याला जर ऊन नसेल डोक्यावर तर जास्त चांगल्या रीतीने खेळू शकतो. जर विकेट फिरली तर आपल्याला फायदा आहे. मग अश्विन या टीममध्ये तसाच राहील आणि जडेजा आहेच. प्लस आता आपल्याकडे नवीन एक स्पिनर आलेला आहे की जो पार्टनरशिप ओढत असतो, केदार जाधव नाव, त्याला एक 4-5 ओव्हर्स दिल्या की काम फत्ते होऊ शकतं. आणि पाकिस्तानच्या स्पिनर्सनी सुद्धा या अख्ख्या ह्याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे स्पिनर्सचा फायदा आपल्याला नक्की होऊ शकतो. ओव्हलचा मैदान आहे, ज्याला स्पिनर्सचा इतिहास आहे. चंद्रशेखरने आपल्याला मॅच जिंकून दिली होती. आणि ओव्हल हे भारतासाठी एक अतिशय चांगलं असं मैदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही, जिकडे इतिहास पण भारताच्या बाजूने. आणि मला असं काही भीती वाटत नाही. जो अनलेस अँड अनटिल भारतीय टीमने सरळ कुऱ्हाडीवरच पाय ठेवला तरच कापेल, नाहीतर आपला पाय कापला जाण्याची शक्यता नाही. खरं आहे. म्हणजे मगाशी आपण बघितलेलं क्रिकेट फॅन्सच्या मनात कॉन्फिडन्स तर होताच, पण आता क्रिकेट एक्सपर्ट देखील सांगतात एकच टीम जिंकणार आहे, टीम इंडिया. आणि हाच कॉन्फिडन्स लंडनमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आपण तो बघूया. लंडनमध्ये क्रिकेट फॅन्सच्या मनात देखील अजिबात कुठेही किंतु नाहीये. सगळ्यांना हेच म्हणायचं आहे की फक्त भारत एकच टीम आज जिंकू शकते, टीम इंडिया. विराट कोहलीच्या हातात ती चॅम्पियन्स ट्रॉफी असणार आहे. 4 वर्षापूर्वी आपण जिंकलेलो होतो, पुन्हा एकदा आज 4 वर्षांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स अर्थातच विराट कोहलीची टीम इंडिया.
डान्सचं फुटवर्क म्हणजे क्रिकेटमध्ये पण फुटवर्क खूप क्रुशल आहे, पण डान्सचं फुटवर्क देखील अप्रतिम होतं. पण कमिंग बॅक टू पुन्हा एकदा सिरियस क्रिकेट, त्यांच्याकडे चांगले फास्ट बॉलर्स आहेत, खास करून या कंडिशन्समध्ये स्विंग होऊ शकतो. जुनेद खान आहे, हसन अली आहे. ओपनर्सचं फुटवर्क क्रुशल असणार आहे पुन्हा एकदा. आणि आपल्याला जमेची बाजू आहे की आपले दोन ओपनर चांगल्या फॉर्ममध्ये तर आहेच, पण जसं तू म्हणालास चांगल्या फुटवर्क करतायत आणि चांगल्या पोझिशनमध्ये येतात. मला वाटतं फुटवर्कचा प्रमुख फायदा तो असतो की तुम्ही कसे लवकर पोझिशनमध्ये येणार, आणि ज्या पद्धतीने आपल्याला शिखर आणि रोहितनी जी स्टार्ट केली आहे, आणि मेन म्हणजे एक जबाबदारीने आपण पहिली मॅच पण घेऊया की पाकिस्तानच्या अगेन्स्ट त्यांनी 10 षटकामध्ये 48 धावा होता. त्यांनी ती जबाबदारी त्यांना कळते की कधी आपल्याला गेअर शिफ्ट करायची. हे फार महत्त्वाचं आहे की कारण अबिलिटी दोघांच्यात आहेत, पण त्यांचे जेव्हा तुम्हाला डिलिव्हर करायचे असतात ती मला वाटतं ते ॲडजस्टमेंट असतात, त्या फाईन ॲडजस्टमेंट, आणि त्या प्रत्येक देशात वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. आणि मला वाटतं इंग्लंडमध्ये फार महत्त्वाचं असतो पहिला पॉवर प्ले नीट खेळणं. खरं आहे. जसं यांनी सांगितलं की फाईन ॲडजस्टमेंट छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप क्रुशल आहेत. आणि आज तर फायनल आहे ऑफकोर्स, त्याच्यामुळे आपल्या ओपनर्सकडनं मिडल ऑर्डरकडनं आपल्याला तुफान बॅटिंगची अपेक्षाच आहे. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. हे दोन्ही क्रिकेट एक्सपर्ट, ही पूर्ण क्रिकेट आर्मी आपल्यासोबत असणारच आहे. एक छोटासा ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आपण म्युझिकमधनं आपल्या टीमला चेअर करूया. केयूरकडे जाऊया. यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है. तुझे अब ये दिखाना है, रोके तुझको आंधिया या जमी और आसमां, पाएगा जो लक्ष्य है तेरा. लक्ष्य तो हर हाल में पाना है, लक्ष्य तो हर हाल में पाना है. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो. कोई हमसे जीत न पावे, चले चलो. मिट जावे जो टकरावे, चले चलो चले चलो. भले घोर अंधेरे छावे, चले चलो चले. कोई राह में न अटका जा, चले चलो. बार बार हाँ बार बार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. तेव्हा हेच प्रत्येकाच्या मनात आहे खरं म्हणजे, अपनी जीत हो उनकी हार. आणि ऑफकोर्स एकच टीम जिंकणार आहे. इकडे तुम्ही बघताय की एकच टीम जिंकणार आहे, अर्थातच टीम इंडिया जिंकणार आहे. आपण या क्रिकेट एक्सपर्टना आणखी काही प्रश्न विचारणार आहोत टीम सिलेक्शन बद्दल, खास करून कारण टॉसची वेळ जवळ आलेली आहे. पण तत्पूर्वी हिंगोलीमध्ये जाणार आहोत आणि तिकडे क्रिकेट टीमला चीअर करण्याकरता एका बाईक वेड्याने स्टंट केलेले आहेत. अब्बास खान त्यांचं नाव आहे. आपण बघूया ते स्टंट्स.
हिंगोलीमधले हे स्टंट्स आपण बघितले, पण तुम्हाला मी आवाहन करेन की तुम्ही असे कुठलेही स्टंट्स वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका, फक्त मॅच एन्जॉय करा. आपण नाशिकला आता जाणार आहोत, कारण नाशिकला तिकडे लग्न लागतंय, पण त्या लग्नाच्या मंडपात देखील आज फक्त क्रिकेटचं वातावरण आहे. प्रांजल आपल्या सोबत आहे. प्रांजल, अश्विन, खरं तर माझ्या मागे ही जी बघत आहोत ही सगळी तरुण आहेत, कॉलेजची मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्या मित्राचं लग्न होतं, तिथे आलेले आहेत. मात्र विशेष म्हणजे हे मॅच बघण्यासाठी हे चक्क हे लग्न सोडून आता ते हे मॅच बघायला निघणार आहेत. इंडिया पाकिस्तान यांच्या मैदानावर जे युद्ध रंगणार आहेत त्याचा तो एन्जॉय घेणार आहेत. आपण यांना विचारणार आहोत. मला सांगा, तुम्ही लग्नाला आले होते, आता मॅच बघायला चालले आहेत, काय? कारण की आज खूप मोठी मॅच आहे. इंडिया पाकिस्तान ही नुसती मॅच नसून दोन असे देश आहेत ज्यांच्या विरुद्ध ऑलरेडी खूप मोठं असं युद्ध असतं, आणि मॅच म्हटली की काही एक मोठा उत्साह असतो. मग पाकिस्तानला हरवायचा, त्यांची विकेट घ्यायची, त्याच्यावरनं मग मेसेज पाठवायचे, सगळ्याची खूप एक्साइटमेंट असते. म्हणजे तिथे आउट झाला की आउट झाला रे, हा जो मेसेज लगेच ग्रुपमध्ये फिरतो, याची एक एक्साइटमेंट असते. ते सगळं बघायचं आणि ते सगळं एन्जॉय करायचं. आता मित्राचं लग्न झालं, लग्न उरकलं, लगेच आता आम्ही सगळे पळणार आहोत. ओके, तर मॅचचा हा उत्साह आहे त्यांच्यामध्ये. मला सांग, काय तू एन्जॉय करणार आहेस आता? आज त्यांची स्ट्रॅटेजी पण महत्वाची आहे पाकिस्तानची, कारण की फायनल आहे. त्याच्यानंतर त्यांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. त्यांचा कॅप्टन स्वतः सरफराज फॉर्ममध्ये आहे, पण टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. आपली ओपनिंग जोडी रोहित आणि शिखर ती पण फॉर्ममध्ये आहे, आणि खाली कोहली आहे पिसं काढायला. ओके, तर कोहलीवरती यांचा विश्वास आहे. मला सांगाल, तुम्ही लग्नाला आले होते, आता हो. मॅच बघा, कोण जिंकेल काय वाटतं? इंडियाच जिंकणार आहे ऑफकोर्स, आणि आता पट्टापट जेवून निघायचा प्लॅन आहे, बघू काय होतंय. पण इंडिया ऑफकोर्स जिंकणार आहे. इंडिया ऑफकोर्स जिंकणार आहेत, काय सांगशील? इंडियाच जिंकणार, काही विषयच नाहीये. कारण आपले प्लेयर्स खूप भारी खेळत आहेत, आतापर्यंत खूप मॅच जिंकले श्रीलंका सोडून, सो तेच जिंकणार आहे. ओके, मला सांगशील, आता लग्न सोडून चालले, त्या मित्राला वाईट वाटेल त्याचं? नाही, तो आमचा अतिशय जवळचा मित्र आहे, तरी पण मॅच पण आमची अतिशय जवळचीच आहे. त्याच्यामुळे आम्ही हॉटस्टार वगैरे लावून आता मॅच बघणार आहोत, आणि खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही सगळे. बरं, ही हॉटस्टार बघून ही मॅच बघणार आहेत, पण मॅच मात्र ती बघणारच आहेत. मला सांग, काय सांगशील आजच्या मॅच बद्दल? कोणाकडून जास्त अपेक्षा आहे? आज इंडियाकडनं जास्त अपेक्षा आहे. बेसिकली की आपण त्यांचं जे खेळणं बघत होतो इतके दिवसाचं, त्यामध्ये श्रीलंका सोडून त्यांनी, म्हणजे श्रीलंकेत पण त्यांनी चांगले प्रयत्न केले. फक्त आजची मॅच इंडियाच्या साईडनीच जास्त आहे, आणि म्हणजे अशी अपेक्षा आहे की आज इंडिया जिंकेल. आणि आम्ही प्रयत्न करतो की आमच्या मित्राला पण इथनं लवकर घेऊन जायचं किंवा तिथे जिथे घरी जाऊ तिथे स्क्रीनिंग वगैरे अशी सोय, असा डोक्यात प्लॅन चालू आहे. सो बघू आता कसा तो वर्कआउट होतो ते. ओके, तर इंडिया जिंकेल असा त्यांचा विश्वास आहे. अजून काही मित्र आहोत, त्यांना आपण विचारणार आहोत. मला सांग की कोण चांगलं खेळेल आज, कोणाची बॅटिंग चांगली राहील, इंडियाचा कसा परफॉर्मन्स? गेल्या मॅचचा परफॉर्मन्स पाहिला तर कोहली, शिखर धवन आणि जो रोहित शर्मा आहे त्यांचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट चालू आहे. तसंच पण परफॉर्मन्स पाहायला गेला तर पाकिस्तान सुद्धा इतरांबरोबर खूप भारी प्रमाणात खेळले आहेत. त्यामुळे मग त्यांचा पण परफॉर्मन्स जास्त आहे आणि आपला पण परफॉर्मन्स आहे, त्यामुळे तोडीच तोड मॅच होणार आहे मी सांगू शकतो. बरं, ओके. तर नक्कीच हे आपण बघत आहोत. अजून एक या मित्र आहेत, त्याला विचारू की कसा तो आता मॅच एन्जॉय करणार आहेत, कुठे जाणार आहे? आता माझी मॅच बद्दलची एक्साइटमेंट फक्त एका गोष्टीमुळे वाढली की आपली विनिंग स्ट्रिक जी आहे पाकिस्तानच्या अगेन्स्ट, वर्ल्ड कप मध्ये आपण कधी हारलोच नाहीये त्यांच्यासमोर, आणि आज त्याच गोष्टीचा कॉन्फिडन्स डबल होणार आहे. तोच घेऊन मी मॅच बघणार आहे, आणि त्याच्यावरतीच पूर्ण एन्जॉय आहे आमच्या सगळ्यांचाच. ओके, तर तू सांग, काय सांगशील आता, कोण जिंकणार? ऑब्व्हियसली इंडिया जिंकणार. आजपर्यंत इंडिया जिंकत आला आहे. आजपर्यंतचा जो रेकॉर्ड आहे सगळा, कधीच आपण हारलो नाहीये त्यांच्यासोबत, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आपणच जिंकणार आहोत. आणि त्याच्या निमित्त खास आम्ही ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट कलरचे उकडीचे मोदक बनवून आज आपण जिंकलो तर देवाला नैवेद्य दाखवणार आहे. इंडिया जिंकणार आहेत, एक एन्जॉय ते करणार आहेत, लग्न सोडून हे इथे जाणार आहेत. पण नक्कीच ही मॅच इंडियाने एवढी सोपी समजू नये, कारण पाकिस्तान देखील चांगली फॉर्मला आहे. तर हा सर्व एन्जॉय आपण बघत आहोत. इंडिया जिंकेल असा विश्वास यांच्याकडून व्यक्त करणार येतोय. वातावरण आपण बघितलं, तिकडे लग्न लागतंय, वरात निघणार आहे बँडच्या तालावर, पण इकडे आपल्याला पाकिस्तान क्रिकेट टीमचा बँड वाजवायचा सर. आणि ते वाजणार आहे असं मला वाटतं. फक्त जसं मी म्हटलं की जे दबाव असतो तो दबाव घ्यायला नाही पाहिजे. आणि मला असं वाटतं की इंडियन टीम त्यासाठी एक्सपिरियन्स्ड आहे. मी तुला एक जुना किस्सा सांगतो की
96 साली ज्या वेळेला श्रीलंका वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला ते पहिल्यांदा फायनलमध्ये आले होते. तर मी अर्जुन रणतुंगाला विचारलं होतं की बाबा तू काय केलंस त्यावेळेला, की तो म्हणाला काही नाही, मी सगळ्यांवर प्रेशर होतं, माझ्यावरही दबाव होता, मी सगळ्यांना सकाळी सांगितलं की जा मस्तपैकी शॉपिंग करून या. 2:30ची मॅच होती त्यामुळे सगळे सकाळी शॉपिंगला गेले, त्याच्यामध्ये ते सगळं विसरून गेले आणि मैदानात येईपर्यंत ते छानपैकी त्यांच्या नर्व्स ज्या होत्या त्या छान थंड झाल्या होत्या. आणि अर्जुन रणतुंगा आपला धोनीसारखाच माणूस होता, कॅप्टन कूल, ज्याच्यावर ग्लोबल वॉर्मिंगचा काही कधी परिणाम झाला नाही असा तो माणूस. तर त्यांनी मग नंतर मॅच खांद्यावर नेली. अशाच प्रकारे आपण शांत राहायला पाहिजे. आपण स्ट्रॉंग टीम आहे आणि एक लक्षात ठेवू की जो ह्या स्टेजवर खेळतो तो मोठा असतो. विव रिचर्ड स्वतःला नेहमी समजवायचा की बाकीचे जे प्लेयर्स आहेत ना ते सगळे घाबरलेले आहेत, तर आता माझ्यावर जबाबदारी आहे की ती जबाबदारी मी पार पाडली पाहिजे जिंकायची. हा विचार आपल्या 4-5 बॅट्समननी केला आणि 1-2 बोलूननी की जिंकलो रे आपण. वा सर, कॉन्फिडंट आहेत. एक आपण ब्रेक घेणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटासा प्रश्न प्रवीण आमरेंना. यांनी जसं सांगितलं की मोठ्या मॅचच्या आधीचं मेंटल प्रिपरेशन, प्लेअर म्हणून कसं प्रिपरेशन असतं मोठी मॅच? मला वाटतं प्लेअर म्हणून प्रत्येकाचं वैयक्तिक असतं. काही जणांना लवकर झोपायला आवडतं, काहींना उशिरा झोपायला, काहींना तुम्ही काय करायचं रिलॅक्स होण्यासाठी? मला संगीताची आवड होती त्यामुळे मी जेवढा वेळ, मला त्यावेळी तर वॉकमॅन होते, आता सारखे आयपॅड नव्हते किंवा आयफोन नव्हते की तुमचं म्युझिक तुम्ही कॅरी. आम्ही त्यावेळेला कॅसेट असायच्या, त्या आमच्या आवडीच्या कॅसेट, गाणी, त्याच्या लोड काही मोटिवेशनल असायची, तर मला त्याची आवड होती. तर अनेकांना तसंच असतं, काही जणांना ग्रुपमध्ये बसून मित्रांबरोबर चर्चा करायला आवडत आहे. तर मला वाटतं हे महत्त्वाचं आहे की जे पण टीम मॅनेजमेंट असतं त्या प्लेअरना काय आवडतं ते करून देणं, कोणावर लादलं गेलं नाही पाहिजे, कारण प्रत्येकाचं प्रिपरेशन हे वेगवेगळं असतं. शेवटी आपल्याला एक संघ म्हणून त्यांच्याकडनं ते डिलिव्हरी करून घ्यायची असेल तर प्रत्येकाला ती मुभा ऑफ द फील्ड देणं फार महत्त्वाचं. आणि ते मॅन मॅनेजमेंट मला वाटतं कोच आणि सपोर्ट स्टाफला करावी लागते. जसं प्रवीण आमरेंनी सांगितलं की म्युझिक, संगीताने एक रिलॅक्सेशन आपल्याला येतं आणि एक चिअर देखील होतो माणूस. आज क्रिकेट बँड आपल्यासोबत आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या टीमला चिअर करूया. आपण पुन्हा केयूर आणि त्याच्या टीमकडे जाऊया. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा, ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा, जो कभी टूट नहीं सकता. मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा, तू चाहे कहीं जाए तू लौट के आएगा. नई नई राहों में, दबी दबी राहों में, खोए खोए दिल से तेरे कोई ये कहेगा. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा, ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. हम कौन है, हम क्या है, दुनिया को दिखाएंगे. रोके जो पर्वत भी हमें तब रोक पाएंगे. धन धना धन 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 धन बोलेंगे बोल. धन धना धन 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 धन लगेंगे बोल. हल्ला बोल, लेंगे बोल, करता जा, बोल बोल. हम कौन है, हम क्या है, दुनिया को दिखाएंगे. रोके जो पर्वत भी हमें तब रोक पाएंगे. धन धना धन 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 धन लगेंगे बोल. धन धना धन 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 धन लगेंगे बोल.
तेव्हा हल्ला बोल करायला आता अवघा अर्धा तास उरलेला आहे आणि टॉस झालेला आहे. टॉसचा अपडेट आपण घेऊया कारण इंडियाने टॉस जिंकला. विजय, अतिशय महत्वाची घडामोड केवळ टॉसच्या दृष्टीनं नाही तर या मॅचच्या दृष्टीनं. विराट कोहली, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकलाय आणि विराट कोहलीनं अपेक्षेनुसार फिल्डिंग घेतलेली आहे. याच्या मागची कारणं काय आहेत अश्विन? अर्थातच या दोन मान्यवरांकडून आपल्याला जाणून घ्यायची आहेत. खरं आहे. तेव्हा विजयने आपल्याला महत्वाची अपडेट दिली आहे. इंडिया विन्स द टॉस अँड फिल्डिंग फर्स्ट. पहिली फिल्डिंग घेण्याचा पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेंथवर आपण खेळतोय. पहिली फिल्डिंग घेतली नक्कीच, कारण इंग्लंडमध्ये आपण खेळतोय. तिकडे तुम्हाला जरी काय म्हटलं तरी वेदर हे महत्त्वाचं ठरणार आहे आणि 80% मॅचेस ज्या झाल्या त्या चेस करणं इझी होतं आणि आपण पाहिलं की आपली स्ट्रेंथ किंवा आपली मेन हे असली पाहिजे स्ट्रॅटेजी की पाकिस्तानला हवं होतं की ते लोकांना चेस करायचं होतं. आज त्यांना प्रेशर असेल की जाऊन रन्स करा तुम्ही, कारण बॅटिंग नंतर चेस करणं, टार्गेट वेगळं, टार्गेट सेट करणं हे वेगळा दबाव असेल पाकिस्तानवर. खरं आहे. टार्गेट सेट करायला लागणार आहे आता त्यांना. आपण संजगिरी सरांना विचारू. संजगिरी सर, एक जमाना असा होता की आपण नेहमी टॉस जिंकून पहिली बॅटिंग असंच आपल्याला आपलं वातावरण असायचं, पण आता ते पूर्ण चेंज झालेलं आहे. आता आपली बॅटिंग स्ट्रेंथ आहे आणि आपण कॉन्फिडंट आहोत. आणि आता चेसिंगमध्ये लोकांना कॉन्फिडन्स आलेला. म्हणजे मला आठवतं की 1996 साली ज्यावेळेस श्रीलंकेन टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली ते इम्रान खानने त्यांना वेड्यात काढला होता. अरे असं कसं केलं? कारण वर्ल्ड कपमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घ्यायची आणि आता सुद्धा मला असं वाटतं त्यांनी वेड्यात काढल्यासारखं. त्यांना असं वाटतं, त्याला बरं वाटलं असेल की चला ह्यानं पाकिस्तानला बॅटिंग. पण आपण आतापर्यंत आरामात टॉस चेस करताना जिंकलेलं आहे. आपण आता दक्षिण आफ्रिकेला हरवलं, आणखीन बांगलादेशला हरवलं. त्यामुळे आपल्या कॉन्फिडन्स लेवल हाय. फक्त ती एक्स्ट्रा अति असता का? 1983 वर्ल्ड कप लक्षात ठेवावा. वेस्ट इंडिज जिंकणारा सतत वाटतो. इंडियाने सरप्राईज दिला. आज सरप्राईज नकोय आपल्याला. खरंय, कॉन्फिडन्स पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स नकोय. आणखी अपडेट घेऊया विजय. अश्विन, सेम टीम सेम 11 जी मागच्या मॅचमध्ये बांगलादेश समोर सेमीफायनलमध्ये खेळली होती तीच टीम घेऊन टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. याचा अर्थ टीम इंडियाकडे बॉलर कोण आहेत तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, जाडेजा आणि आपला सगळ्यांचा लाडका आणि कदाचित या मॅचमध्ये पुन्हा एकदा जादू करेल असा केदार जाधव. खरंय, म्हणजे सेम टीम आपण ठेवलेली आहे. विजयाकडनं अपडेट आपल्याला मिळालेली आहे. एक्सपेक्टेड होतं की वाटत होतं असं की उमेश यादवला कदाचित चान्स मिळेल. आपण जसं काल डिस्कस केलं की जर विकेट प्रमाणे आपण आज बघतोय की वेदर एवढं चांगलं आहे आणि स्पिनरला चान्स आहे आणि आपणही विनिंग कॉम्बिनेशन राखणं, मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. ह्याही विकेटवर स्पिनरचा रोल आहे आणि मला वाटतं अश्विन एक अनुभवी आहे. आपण 3 जे सामने जिंकलो त्याच्यात त्याचाही रोल होता. मला वाटतं कॅप्टनला हे महत्त्वाचं असतं की एक बॅलन्स मिळतो त्याला. पॉवर प्ले नंतरच्या ओव्हर ज्या महत्त्वाच्या असतात तिथे स्पिनरच्या ओव्हर काढून घेता येतात. मला वाटतं तो हा एक जमेची बाजू राहील कारण आपण विनिंग कॉम्बिनेशन खेळतो. खरं. आणि पुन्हा एकदा जसं आता विजयने उल्लेख केला, आपलं एक सरप्राईज वेपन आपण ज्याला म्हणून गेल्या वेळी आपण वापरलेलं केदार जाधव, त्याच्याकडनं एक चांगला स्पेल एक आपल्याला अपेक्षित आहे. पार्टनरशिप ब्रेकर आहे तो. पण आपण आता असं ठरवूया की पार्टनरशिप करायलाच द्यायचं नाही. केदारचा रोल कमी आला तर चांगला आहे कारण जे बॉलर्स म्हणून खेळत आहेत त्यांनी त्यांचा जो रोल केला तर महत्त्वाचा असेल. जर त्यांच्या पार्टनरशिप झाले तर आपल्याकडे एक सरप्राईज वेपन पण आहे कारण का तो एक वेगळ्या शैलीने बॉलिंग टाकतो. मला वाटतं तिकडेच तो सरप्राईज करतोय. त्याचा जो रिलीज पॉईंट आहे तो वेगळा आहे. तो मला वाटतं तिकडे बॅट्समन थोडे सरप्राईज होतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पार्टनरशिप ब्रेक करून घेतात, गेम कंट्रोल करता येतो त्याच्यामुळे. आणि मला वाटतं हे महत्त्वाचं असतं की आपला भुवी हा जो महत्त्वाचा आहे, बुमराह महत्त्वाचा आहे, त्यांच्याकडे ती वेळ मिळते की पॉवर प्लेमध्ये येऊन परत डेथ बॉलिंग करायला. खरं. पार्टनरशिप जसं प्रवीण आमरेंनी सांगितलं की पार्टनरशिपच होऊ द्यायची नाहीये कारण आपले पहिले 5 बॉलर तेवढे कॉन्फिडंट आहेत. टॉस झालेला आहे, इंडियन टीमने टॉस जिंकलेला आहे. रोहित शर्माच्या शाळेत पुन्हा एकदा काय वातावरण आहे माधवीकडनं जाणून घ्या. माधवी, इंडियाने टॉस जिंकलेला आहे. अपना बैटिंग नहीं है, अपना फील्डिंग है. अरे 150 बॉल क्या जाता है तेरा 150. ज्यादा टेंशन क्यों देता है? माधवीकडे बहुधा कॉन्टॅक्ट होत नाही कारण तिकडेही मंडळी माझी खात्री आहे की टॉस बघण्यामध्ये थोडीशी गर्क होती. टॉसचा डिसिजन तर झालेला आहे पण जसं प्रवीण आमरेंनी सांगितलं की 5 बॉलरच पूर्णपणे सक्षम आहेत आपले त्यांना रोखायला. पण लागला तर आपल्याकडे 6वा आहेच की जो सांगितलं की त्याचा रिलीज पॉईंट वेगळा आहे. थोडं राऊंड ऑफ ॲक्शनने टाकतो, त्याच्या वेगामध्ये बदल करत असतो, त्यामुळे एक सरप्राईज असतं आणि त्याला असं लोकांना वाटतं की अरे हा ह्याच्यावर आपण अटॅक करू. ते अटॅक करणं जमत नाही आणि त्याच्यातच बाद झाला. म्हणजे जर आपण विचार केला तमीम इक्बाल तसाच बाद झाला. त्याला असं वाटलं की आपण याला अटॅक करायला जाऊ आणि त्यांनी स्टंपवरचा बॉल मारला आणि तो बाद झाला. त्यामुळे त्याचा फायदा आहे. पण आज आपल्याकडे भुवनेश्वर कुमार आणि बुमराह अशी बॉलिंग टाकतायत ना, अशी बॉलिंग स्वप्नवत असं म्हणतात आणि दोघांबद्दल माझा आदर प्रचंड वाढलाय. भुवनेश्वर कुमार सुरुवातीला तो 130 कसा टाकत होता, आता तो 140 टाकतो. वेग वाढवणं हा स्वतः कोच आहे सांगू शकेल की एवढी सोपी गोष्ट नाही. बरं, बॉल स्विंग होत नाही तर उसळत्या चेंडूचा कसा वापर करावा ते तो जाणलाय. आणि बुमराह तर मी त्या दिवशी म्हटलं तर मी पुन्हा म्हटलं की मला असं वाटत होतं पहिल्यांदा की तो आईच्या पोटातून शिकून आला यॉर्कर.
नाही, मला असं वाटतं तो मागच्या जन्मात तो शिकलाय ना त्याचा अजून आठवत आहे. क्या बात आहे. आणि ते त्याला याही मॅचमध्ये इथून पुढच्या सगळ्या मॅचमध्ये लक्षात राहणं गरजेचं आहे, कारण आपल्याला पाकिस्तानला रोखायचं आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया माधवीकडे. रोहित शर्माच्या शाळेमध्ये आहे माधवी. इंडियन टीमने टॉस जिंकलेला आहे, पहिली फिल्डिंग घेतली आपण. अश्विन, पहिली लढाई तर आता आपण जिंकलेली आहे असं म्हणता येईल, कारण आपण टॉस जिंकलेला आहे, फिल्डिंग घेतलेली आहे. टॉस जिंकल्यानंतर इथेही आनंद साजरा करण्यात आलेला आहे. सगळेच जण खुश आहेत. आपण या मुलांना विचारूयात, आता भारतीय टीम पाकिस्तानला किती रन्समध्ये गुंडाळणार आहे, किती रन्स ऑल आउट करणार. आता आपल्यासोबत रोहित शर्माचे कोचही आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की किती रन्स केले पाहिजे, किती रन्समध्ये पाकिस्तानला गुंडाळलं पाहिजे. सर, किती रन्समध्ये जर पाकिस्तानला गुंडाळलं तर आपल्याला ते चेस करणं सहज राहील? मला वाटते 200 ते 250चं टार्गेट आपल्याला बरोबर आहे. त्याच्यात जास्ती आपण करायला जायला नाही पाहिजे. आणि असंच वाटतं की 200-250 पर्यंतच ते ऑल आउट होते. ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग करतात, कारण ते मी बघितलं, त्याची बॅटिंग बघितली, ते लोक फार फास्ट खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे असं स्टे करणारा बॅट्समन कोण मला दिसला नाहीये. तर ज्याप्रमाणे आपण बॉलिंग टाकतो आतापर्यंत प्रत्येक मॅचमध्ये आपल्या बॉलर्सनी खूप सुंदर बॉलिंग टाकलेली आहे. तर 250 पर्यंत आपण त्यांना टार्गेटमध्ये आपण एक ऑल आउट करू. तो त्यांचं असं म्हणणं आहे की 200-250 रनमध्ये जर पाकिस्तानला गुंडाळलं तर ते चेस करणं आपल्याला सहज पडणार आहे. कोणता बॉलर आता चालेल, सगळ्यात जास्त विकेट्स घेईल असं वाटतं आपल्याला? आय थिंक भुवनेश्वर कुमार इज द की, and Bhuvneshwar Kumar and Ashwin combination and with Jadeja will be final. 220-225 will be the score. कौन सा बॉलर चलेगा आपको लगता है? भुवनेश्वर कुमार और बुमराह दोनों ही अच्छे फॉर्म में है. एंड मुझे ऐसे लगता है कि पाकिस्तान कितना भी टोटल बना ले, अगर 300 भी बना ले तो रोहित शर्मा इतने अच्छे फॉर्म में है कि हम लोग वो चेस कर लेंगे. तर सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की अगदी 200 रनांमध्ये 250 रनमध्ये पाकिस्तानला गुंडाळलं तर आपण जिंकणं अजून सोपं होईल. अश्विन, तेव्हा आपण बघितलं की आता पहिली फिल्डिंग आलेली आहे आपली, आणि त्याच्यामुळे 200-250च्या पलीकडे काय आपण त्यांना जाऊ देत नाही. मंडळी कॉन्फिडंट आहेत. आपणही आपल्या क्रिकेट एक्सपर्टना विचारणार आहोत की कुठली टोटल आहे जी आपल्याला कदाचित कम्फर्टेबल वाटेल. किंवा आता जी बॅटिंग बघता मला वाटत नाही 200 काय 300 रन पण आपण चेस करू शकतो. एनिवे, एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. ब्रेक वर जाता जाता पुन्हा एकदा आपण म्युझिक पण आपल्या टीमला पुन्हा एकदा होश देऊया आणि सांगूया की तुम्हीच जिंकायचं, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. म्युझिकल टीम. कुछ करिए नस नस मेरी खोले है, कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए. हो कोई तो चलो जिद पड़िए, तू बदरिए मरिए, कोई तो चलो जिद पड़िए, तू बदरिए मरिए. चक दे ओ चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगाओ सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हिंदुस्तानी हमने कहा है, तुम भी कहो. हमने कहा है जो तुम भी कहो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगाओ सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हिंदुस्तानी हमने कहा है जो तुम भी कहो. 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 क्या बात आहे. पूर्ण वातावरण बदलून गेलेलं आहे रविवारचा. सुपर संडे, आणि सुपर संडेचे हे सुपर हिरो आहेत आपले विराट कोहली कॅप्टन. आजची प्लेइंग 11 आपण बघतोय. रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग, धोनी, केदार जाधव,
जडेजा, अश्विन, भुवनेश्वर, बुमराह आणि हार्दिक पांड्या हे आहेत आपले 11 वीर जे रात्री चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावणार आहेत. एक्सपेक्टेशन जसे होते तसे टीम तर सिलेक्ट झालेली आहे, पण बुमराहबद्दल मला विचारायचं आहे. म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये जसं त्यांनी सांगितलं की यॉर्कर तर त्याला म्हणजे झोपेत सुद्धा टाकेल तो, पण न्यू बॉलवर बॉलिंग टाकणं एक वेगळं स्किल असतं आणि तो न्यू बॉल पण तो खूप इफेक्टिव्हली वापरतो. स्पेशली मला वाटतं ग्लास मॅचमध्ये जेव्हा त्याच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली, कारण हा एक मला वाटतं एक इंटेलिजंट खेळाडू आहे. आपण जसं मगाशी पण म्हणालो की त्याच्याकडे ते टॅलेंट उपजत आहे, पण मी त्याला प्रॅक्टिस करताना पाहिले की तो IPLला सुद्धा मुंबई इंडियन्समध्ये असताना मलिंगा बरोबर असा आणि मलिंगा बूट ठेवून प्रॅक्टिस करायचा यॉर्करला. लेफ्टीचा वेगळा बूट असायचा, रायटीचा बूट वेगळे असायचे. जर यॉर्कर टाकताना मला वाटतं ते टार्गेट बॉलिंग जे आहे हे त्यांनी मला वाटतं IPLमध्ये फार केलं आणि म्हणून तो त्या कन्सिस्टंटली टाकू शकतो. एक गुणवत्ता असणं महत्त्वाचं, पण त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर वर्क करावं लागतं आणि बुमराह एक असा गोलंदाज आहे म्हणून त्याची आपण पाहिली तर कन्सिस्टन्सी फार आहे. कारण का IPLमध्ये हे एक T20मध्ये फार महत्त्वाचा बॉल असतो तो यॉर्कर असतो आणि T20मध्ये आज आपण त्याला बघतोय की 10 ओव्हर्स पहिल्या ज्या आहेत पॉवर प्ले आणि शेवटच्या पॉवर प्लेमध्ये त्याच्याकडे तो रोल येतोय आणि मला वाटतं जर तुमच्याकडे ते वेपन नसेल तर मला वाटतं तुम्ही निष्प्रभ कळता आणि स्पेशली द फायनलमध्ये मला वाटतं आज आपला त्याच्याकडे असणार आहे, कारण का त्याच्याकडे अबिलिटी आहे की आज त्याचा जो स्विंग होतो तो त्याच्याकडे फार चांगला आहे आणि मला वाटतं त्यांनी तो चांगला बॅक केला. मला वाटत नाही की तो नवीन बॉलवर जास्त यॉर्कर टाकला जातो, तो त्याच्या स्वतःच्या स्विंगला बॅक करतो. मला वाटतं ही जो इंटेलिजन्स आहे त्याचं क्रिकेटिंग हे फार महत्त्वाचं आहे. थिंकिंग क्रिकेटर आपल्याला म्हणता येईल. मला भुवनेश्वरबद्दल विचारायचं आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलेलं होतं की सुरुवातीला पेस कमी होता, पण नंतर पेस पण चांगला लाईव्हली मीडियम पेस तो आता टाकतो आणि पेस इन आणि प्लस स्विंग डेडली कॉम्बिनेशन आहे. पहिलं प्रथम की तो गेल्या 4 वर्ष तो आला तो स्विंग बॉलर, जसा इरफान पठाण स्विंग बॉलर होता तसा त्यानंतरचा स्विंग बॉलर कोण होता तो भुवी होता. भुवी आमच्याबरोबरही 2010ला ऑस्ट्रेलियाला आला, तिथे स्विंगवरच होता, पण त्यांनी जसं आपण म्हणालो की अपडेट केलं त्यांनी. नंतर त्याचा रिस्टचा उपयोग जो ज्या पद्धतीने करायला लागला तिथे त्याचा पेस वाढला आणि मला वाटतं ते महत्त्वाचं झालं आणि त्याही करता त्यांनी कुठे स्विंगशीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. आजही बघितलं आपण या टुर्नामेंटमध्ये त्याच्या पॉवर प्ले 10 ओव्हरमध्ये सगळ्यात बेस्ट इकॉनॉमी त्याचे आहे आणि मला वाटतं तो कंडिशन चांगला एक्सपोज करतोय की नवीन बॉलवर स्विंगला भर देतो आणि डेथ ओव्हरमध्ये तो पुन्हा यॉर्करला स्वतःला बॅक करतोय. एक मला वाटतं अनुभवी गोलंदाज म्हणून आज तो उभारून येत आहे. मला वाटतं ही फार तो खरोखर फलंदाजी चांगली करू शकतो, पण एक चांगला गुणी खेळाडू आहे, शांत खेळाडू आहे, जाऊन आपलं काम करतो, चोख बजावतो आणि आज संघाला जेव्हा हाय प्रेशर गेम असतो त्याला ते UP कडचा खेळताना मी त्याला पाहिलं आहे त्याला की त्याला प्रेशर गेम आवडतात आणि मला वाटतं की आजची मॅच त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. खरं संस्गिरी सर, बॅट्समनची नेहमी पार्टनरशिप बघायला मिळते, पण इकडे बॉलरशिप पार्टनरशिप पण खूप क्रुशल आहे आता, कारण आपण पहिली फिल्डिंग घेतली. अगदी महत्त्वाचे आहे आणि पहिल्या 10 ओव्हर्स फार महत्त्वाचे आहे. हल्ली पण एक पॅटर्न बदलला आहे. पूर्वी लोक सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये मारायला जायचे, आता सुरुवातीच्या ओव्हरमध्ये मारायला जात नाहीत, विकेट्स टिकवत होतात. कारण मधली जो एक 11 ते 40चा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4च फिल्डर्स बाहेर असतात, त्यामुळे एखादी बाउंड्री आणि मग रनिंग बिटवीन द विकेट चांगले असेल तर तुमच्या रन्स मिळतात आणि मग खाली मारायचं, अशी एक तिची स्ट्रॅटेजी केलेली आहे. पण तरीसुद्धा पहिल्या ज्या विकेट्स जर आपल्याला 1-2-3 मिळायचे असेल तर हे दोघं अप्रतिम टाकतात. फक्त याच्यात त्यांनी एकच की त्यांनी आता रायझिंग बॉलसुद्धा खूप चांगला केला आणि त्याचा खूप चांगला वापर त्यांनी शेवटच्या 10 षटकामध्ये त्या दिवशी केला. आणि बुमराह जसा म्हणाल तसा त्याचा पण वेग आहे, 140च्या पुढे आहे, तो स्विंग करतो आणि तो सुद्धा उसळता चेंडू चांगला वापरतो. म्हणजे त्याच्यामध्ये ना त्यांच्यामध्ये आता व्हरायटी आलेली आहे जी एकाच ह्याने ते करत नाहीत. फक्त पंड्या त्याची बॉलिंग कशी पडते हा मधला भाग एक आहे, कारण तो जरा थोडासा अजून फिफ्थ बॉलर जो आहे तो कसा कितपत टाकतो काय करतो त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे आणि स्पिनर्स आपले कसे. फिफ्थ बॉलरचा स्पेल खूप क्रुशल असणार आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेणार, पण ब्रेकवर जाताना आता अगदी काही क्षण उरलेले आहेत मॅच सुरू व्हायला. तर जसं मगाशी इकडे आपण क्रिकेट फॅन्स बघितले 200-225चं टार्गेट, म्हणजे फारच ते कमी टार्गेट देतात पाकिस्तानला. काय प्रेडिक्शन वाटतं या पिचवर, किती टार्गेट अचिवेबल आहे? 250 ते 250 मला वाटतं, कारण का एक बॅटिंग त्यांच्याकडे असेल, पण अगेन आपल्याला कशी स्टार्ट मिळते त्यावर अवलंबून आहे. आपण पाहिलं की त्या प्रेशरमध्ये आपण ह्याच संघाला 160ला आउट केलेलं आहे, पण महत्त्वाचं असेल की आज वेगळा गेम आहे, त्यांच्याकडे अनुभवी फलंदाज आहेत आणि त्याच्याप्रमाणे ते जर 300 बॉल खेळले तर 250 ते 250चा टप्पा गाठू शकतात. संस्गिरी सर, वाइंडअप कमेंट. 250-250च्या आत 250च्या आतच गुंडाळायला पाहिजे, कारण त्यांच्या चांगल्या बॅटिंगच्या बॉलिंगच्या अगेन्स्ट आपल्याला खेळायचं आणि आपल्यावर दबाव येता कामा नये. जसं तो म्हणाले की 1-2 विकेट्स पडल्या तर आपल्यावर प्रेशर येऊ शकतं आणि आपल्याला अख्ख्या टुर्नामेंटमध्ये बॅटिंगवर प्रेशर आलेलं नाही, बॅटिंग सगळ्यांनी अगदी आरामात केलेली आहे, त्यामुळे त्या प्रेशर खाली कशी कळते हे आपल्याला फारसं ज्ञात नाहीये. तर त्यामुळे सगळ्यात मस्त सिच्युएशन आहे आणि आपण रोखू शकतो, कारण पाकिस्तानची बॅटिंग तितकी सशक्त नाही आहे जितकी इनएक्सपिरियन्स पण आहे, त्यामुळे आपले बॉलर्स खूप कॉन्फिडंट आहेत. आपण या क्रिकेट एक्सपर्ट बरोबर या मॅचचं विश्लेषण करतच राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाताना पुन्हा एकदा
प्लेइंग 11 आपण बघूया आज कोणते वीर आहेत जे क्रिकेटच्या मैदानामध्ये लढणार आहेत. आपण पुन्हा एकदा बघूया. विराट कोहली कॅप्टन, रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्र सिंग धोनी, केदार जाधव आपली बॅटिंग स्ट्रेंथ, रवींद्र जडेजा ऑलराऊंडर, अश्विन हा देखील उत्तम बॅटिंग करू शकतो, भुवनेश्वर कुमार एक सेन्सिबल बॅट्समन आहे, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या एक अस्सल ऑलराऊंडर बरेच दिवसांनी आपल्याला गवसला. आणखी खरं तर खूप मोठी मजल त्याला मारायची आहे. पण या सगळ्या टीमला आपण आता ऑल द बेस्ट करूया, कारण पुढच्या काही क्षणांमध्ये ज्या क्षणाची आपण सगळे वाट बघत होतो ते बॅटल अर्थातच मेगा फायनल ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे. पुढे जाऊ नका. या क्रिकेट एक्सपर्ट सोबत क्रिकेट विश्लेषण एबीपी माझावर सुरूच राहणार आहे. आता एबीपी शामियाने के तले आजा जरी वाले नीले आसमान के तले. जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो. रत्ती रत्ती सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयल पे रात बिताई है, अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है. आजा आजा जिंद शामियाने के तले, आजा जरी वाले नीले आसमान के तले. जय हो 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 जय हो. आशा 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 कुछ पाने की हो आस आस, कुछ अरमा हो जो खास खास. आशा 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 हर कोशिश में हो वार वार, कर दरियाओं को पार पार. आशा 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 तूफानों को चिर के मंजिलों को छीन ले, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. ओ आशा आकांक्षा अपेक्षा सगळ्या फक्त टीम इंडियावर आहेत आज. आणि टीम इंडियाने टॉस जिंकलेला आहे. पहिली लढाई आपण जिंकलेली आहे आणि टॉस जिंकून आपण फिल्डिंग घेतलेली आहे. प्लेइंग 11 सेम आहे. प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल नाहीये. पहिली बॉलिंग करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. भुवनेश्वर कुमार, बुमराह या आपल्या फास्ट बॉलिंग पेअरवर आता आपली पूर्ण भिस्त आहे सुरुवातीला. आणि प्लेइंग 11 काय आहे आपली आता ती आपण बघणार आहोत. कॅप्टन अर्थातच विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आपली ओपनिंग पेअर. मधल्या फळीत युवराज सिंग, महेंद्र सिंग धोनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा, अश्विन आपली फिरकी आक्रमण, भुवनेश्वर कुमार, बुमराह आणि हार्दिक पांड्या आपली वेगवान अस्त्र. तेव्हा कंप्लीट टीम एक आपण म्हणूया परिपूर्ण अशी टीम आहे आणि सेम टीम आहे. आणि भारत पाकिस्तान यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या मॅचेस झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये मग कसा परफॉर्मन्स झालेला होता त्याची देखील आता एक आकडेवारी बघूया आपण. वन डे मॅचेसमध्ये 128 वेळा हे दोन्ही टीम्स भिडलेल्या आहेत. भारत 52, पाकिस्तान 72 आणि 4 अनिर्णित असा आपल्याला इकडे फिगर्स बघायला मिळतात. आकडेवारी या पूर्णमध्ये जरी पाकिस्तानच्या बाजूने असली तरी चॅम्पियन्स ट्रॉफीतलं चित्र वेगळं आहे. भारत पाकिस्तान 2 ऑल आहे आणि आत्ताची 5वी मॅच आहे, म्हणजे तिकडे आपण स्कोर करू शकतो. वर्ल्ड कप मध्ये मात्र आपण क्लीन स्वीप केलेलं आहे. 6 आउट ऑफ 6. पाकिस्तानला एकही मॅच आपल्याशी जिंकता आलेली नाही. तर 2020 वर्ल्ड कप मध्ये देखील भारत 4, 1 अनिर्णित आणि पाकिस्तानच्या खात्यात पुन्हा एकदा भोपळा आहे. त्यामुळे मोठ्या स्पर्धा, मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये आपण त्यांना हरवलेलं आहे नेहमीच. एशिया कपचं चित्र काय सांगताय? पुन्हा एकदा 5 ऑल
भारत 5 पाकिस्तान 5 एक अनिर्णित 11 वेळा आपण भिडलेलो होतो. आणि फिअर फॅक्टर भारतासाठी आता कोण आहे ते आपण बघूया. जुनैद खान, लेफ्ट आर्म स्विंग बॉलर, ज्याच्याकडनं खूप मोठ्या एक्सपेक्टेशन पाकिस्तानला आहेत, पण आपली बॅटिंग त्याला समर्थपणे खेळू शकते, पण तरी देखील त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. हसन अली या सिरीजमध्ये तुफान फॉर्म मध्ये, चांगला वेग आहे, ही त्याची खरी स्ट्रेंथ आहे. शोएब मलिक एक एक्सपिरियन्स प्लेअर, तडाखेबंद बॅटिंग त्याची स्ट्रेंथ. ऑलराऊंडर म्हणून शोएब मलिकने याआधी देखील परफॉर्म केलं. मोहम्मद हाफिज हा देखील एक ऑलराऊंडर आहे, ज्याच्याकडनं देखील बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्याला किंबहुना पाकिस्तानच्या चाहत्यांना अपेक्षा आहेत. क्रिकेटर सरफराज अहमद, ऑफकोर्स कॅप्टन ऑफ पाकिस्तान टीम, सरप्राईज वेपन ठरलेला होता, कारण त्यानेच आतापर्यंत या सिरीजमध्ये खास करून बॅटिंगच्या बळावर आणि कूल कॅप्टन्सीच्या बळावर पाकिस्तानला फायनलमध्ये आणलेलं आहे. पुन्हा एकदा क्रिकेट एक्सपर्टकडे आपण जाऊया. प्रवीण आमरे आणि संजगिरी सर आपल्यासोबत आहेत. बॅटिंग म्हणजे त्यांची बॅटिंग तर आता सुरू झालेली आहे, पण जसं आपण मगाचपासून म्हणतोय की अर्ली ब्रेक थ्रूज प्राइजलेस. नक्कीच, कारण कुठल्याही स्पेशली इंग्लंड कंडिशन्समध्ये नवीन बॉलचा जो एक तिकडचा ॲडव्हान्टेज असतो, मला वाटतं नवीन बॉल स्विंग होतं, त्याच्यामध्ये जर 2 विकेट मिळाला तर मला वाटतं फार वेगळं असेल. आणि स्पेशली ह्या पाकिस्तानच्या टीमकडे की जेव्हा तुमच्या स्टार्ट नाही आहे तर मला वाटतं त्यांच्या कर्णधारावर फार जास्त प्रेशर येईल. खरं आपण बघितलं आता जर स्ट्रेंथमध्ये मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक ही 2 नावं, इनफॅक्ट इंडियन टीम बरोबर पण त्यांनी कन्सिस्टंटली बऱ्यापैकी परफॉर्म केलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांची जी भिस्त आहे प्रमुख, खास करून फायनलच्या गेममध्ये मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिकवरच आहे, कारण एक्सपिरियन्स आहे दोघे. नक्कीच त्यांच्या एवढे कोण अनुभवी त्यांच्या टीममध्ये नाही, आणि जेव्हा असा संघ असतो त्याच्यावरती जास्त प्रेशर येतं, कारण का त्यांची विकेट गेली तर अख्खी टीम ढेपाळते. आणि मला वाटतं म्हणूनच या तिघांवर, पण ह्याच्याकडे आपण सरप्राईजला विसरून कामा नाही, कारण का त्यांनी एक त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे की शेवटच्या टेलेंडर्सलाही घेऊन तो खेळू शकतो. ही त्याच्याकडे एक जबरदस्त कुवत आहे. खरं आणखी एक मॅच मध्ये अपडेट येते. पहिली ओव्हर मेडन ओव्हर टाकलेली आहे, सो गुड स्टार्ट. येस, इट्स अ गुड स्टार्ट आणि चांगली गोष्ट आहे. मला फक्त पाकिस्तानचे जे 4 डावखोरे वेगवान गोलंदाज आहेत त्यांच्याबद्दल काळजी आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की अर्ध पाकिस्तान हे डावखोरं असावं. एवढे डावखोरे गोलंदाज आणतात कुठं? एकच शेवटी मला दादा सांगायचं आहे की जेव्हा माणसाच्या हातावर डास बसतो ना, ते आपल्याला दिसल्यानंतर आपण तो मारतो आणि तो मरतो, पण अनवधानाने तो चावला तर माणूस मरू शकतो. त्यामुळे आपण कुठेही गाफील राहायचं नाही आहे. ही मॅच आपलीच आहे. खरं आहे. तेव्हा सरांनी जसं सांगितलं की क्लीन स्वीप क्रश करायचं आहे आपण त्यांना, आणि आपल्याकडे कॉन्फिडन्स आहे, आपण तो कॉन्फिडन्स घेऊनच या मॅचमध्ये उतरलेलो आहे. पहिली ओव्हर मेडन टाकलेली आहे, सुरुवात तर चांगली झालेली आहे. आता ब्रेक थ्रूची आपल्याला झटपट विकेटची अपेक्षा आहे. आपण ही क्रिकेट मॅच तर एन्जॉय करणारच आहोत, तिकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार, पण ब्रेकवर जाता जाता ही आपली क्रिकेट आर्मी आहे, ती आता आपल्या टीमला चीअर करेल, आणि मग आपण म्युझिकल पुन्हा एकदा आपल्या टीमला जे आहे ते इन्स्पिरेशन देणार आहोत. सुरुवातीला आपण इंडियन टीमला चीअर करूया. कम ऑन इंडिया, इंडिया, इंडिया. माँ तुझे सलाम, ओ माँ तुझे सलाम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. यहाँ वहाँ सारा जहाँ देख लिया है, कहीं तेरे जैसा कोई नहीं है. ऐसी नहीं 100 दिन दुनिया घुमा, नहीं कहीं तेरा जैसा कोई नहीं. मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती. सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही. माँ तुझे सलाम, ओ माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.